नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. राज्यातील आदिवासी महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत 100% स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट स्थापन करण्याचा निर्धार आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी व्यक्त केला. मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी संबंधित यंत्रणांना तातडीने कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. मंत्रालयात झालेल्या या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या व्यवस्थापकीय संचालक नंदिनी आवडे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या उपसंचालक श्वेता पालवे, राज्य अभियान व्यवस्थापक रामदास धुमाळे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. मंत्री उईके यांनी सांगितले की आदिवासी महिलांना स्वावलंबी बनवणे, त्यांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या आर्थिक सामाजिक प्रगतीत सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्य शासन महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देत विविध योजना राबवत असून या उपक्रमामुळे आदिवासी महिलांचे उत्पन्न वाढून त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यासाठी उमेद आणि माविक यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने बचत गटांची स्थापना व क्षमता विकास प्रक्रिया राबवली जाते, त्याच धर्तीवर आदिवासी विकास विभागामार्फत या योजनेअंतर्गत स्वतंत्र आदिवासी महिला बचत गटांची स्थापना तातडीने करावी असे निर्देश मंत्री उईके यांनी दिले. या योजनेअंतर्गत आदिवासी महिलांना विविध उद्यमशील उपक्रमांसाठी आर्थिक मदत दिली जाणार असून आर्थिक सक्षमतेसोबतच समाजातील निर्णय प्रक्रियेत त्याचा सहभाग वाढेल. राणी दुर्गावती यांच्या नावाने सुरू करण्यात आलेली ही योजना आदिवासी महिलांच्या सन्मान, स्वाभिमान आणि प्रगतीसाठीही महत्त्वाची ठरेल असेही मंत्री उईके यांनी नमूद केले. आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युवा टाइम, युवा न्यूज. धन्यवाद.